नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण पावटा भात बनवतोय। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कुकर गरम करत ठेवलंय, त्यामध्ये तेल घातलंय। तेल थोडं जास्त घालायचं, त्यामध्ये जिरे घालायचे 1 चमचा, तेजपत्ता 2 घालायचे, 1 इंच दालचिनी तुकडा, 2 हिरवे वेलची, मसाला वेलची 2, 4 मिरी, 4 लवंग, 1 चक्रफूल, मध्यम आकाराचे 2 उभे चिरलेले कांदे, पुदिन्याचे 5 ते 6 पानं। याला आपल्याला छान ब्राऊन कलरचं होईल एवढं फ्राय करून घ्यायचंय। कांदा आपल्याला छान लाल रंगावरती फ्राय करायचंय। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल कारण लाईट गेली आहे, तर कांदा लवकर परतावा यासाठी मी मीठ घातलंय। कांदा थोडा हलकासा लाल झालाय। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया 2 चमचे। तुम्हाला जास्त आवडत नसेल 1 चमचा घातली तरीही चालेल। 1 टोमॅटो बारीक चिरलेलं घेतलंय ते घालूया। त्याला पण छान परतून घेऊया। हा पावटा भात नक्की करून पहा, खूप छान लागतो। तर यामध्ये घरगुती काळा मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट घातलंय। ते छान आपण परतून घेऊया। परतल्यामुळे तिखटाचा म्हणजेच मसाल्याचा उग्र वास येत नाही, म्हणून पाणी घालायच्या आधीच आपल्याला हे मसाले यामध्ये घातल्यानंतर थोडे हलकेसे परतून घ्यायचे आणि करपू नाही यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचे। तर हे सर्व तयारी करण्या अगोदर आपल्याला तांदूळ घ्यायचे, जेवढा भात करायचा आहे तेवढे, आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्याला 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवायचं। तर मी आधीच भिजत घातले होते। आता आपण यामध्ये पावटा घालूया। पावट्याला पण थोडंसं यासोबत परतून घेऊया। इथे मी पाऊण वाटी पावटा घेतलाय। आता पावटा छान परतलाय, यामध्ये आपण भिजलेले तांदूळ घालून घेऊया। तर इथे मी 2 वाटी तांदळाचा भात करते। 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून 25 मिनिटासाठी मी भिजत ठेवले होते, ते घालायचे आणि थोडंसं ह्या साहित्यासोबत परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला पाणी घालायचे। आता मी तांदूळ बुडून 2 इंच पाणी वरती राहील एवढं पाणी घातलंय आणि याच्या मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तुम्हाला जर खूप असा मोकळा पाहिजे असेल तर 1 इंच पाणी वरती घाला, जास्त घालू नका, मग सुटसुटीत आणि मोकळा असा भात होतो। मीठ घालूया आणि चवीपुरती साखर घालूया। अजून चव येण्यासाठी तूप घालते 1 चमचा। मिक्स करते आणि कुकरचं झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घेते। या पावटा भातासोबत खाण्यासाठी मी मस्त अशी तुम्ही कधीही न खाल्लेली शेवयाची कस्टर्ड खीर बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर इथे आपला पावटा भात तयार झालाय। बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत मस्त असा कलर पण छान आलाय। आता यासोबत काहीतरी गोड पाहिजे म्हणून शेवयाची कस्टर्ड खीर बनवते। चला मग रेसिपी बघूया। तर इथे मी जाडबुडाची कढई घेतली, त्यामध्ये आपल्याला तूप घालायचे। तूप घातले, तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला काही थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी 6 ते 7 काजू आणि 6 ते 7 बदाम घेतलेत, त्याला अख्खे असे 2 भाग करून घेतलेत। तर हे असे छान दिसतात म्हणून मी टाकलेत, तुम्ही बारीक तुकडे करून टाकलेत तरीही चालेल। तर इथे मी अर्धी वाटी शेवया घेतल्यात। ह्या शेवया आपल्याला खमंग लाल रंगावरती भाजून घ्यायच्यात आणि भाजत असताना आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या शेवया व्यवस्थित भाजतात। शेवया भाजतात तोपर्यंत आपल्याला इथे कस्टर्डचं दूध करून घ्यायचं आहे। तर इथे मी कस्टर्ड घेतलंय, तर हा व्हॅनिला फ्लेवर आहे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचा घेऊ शकता। तर इथे मी 2 चमचे कस्टर्ड घेतलंय। तुम्हाला जर जास्त घट्ट नको असेल तर 1 चमचा घ्या। त्यामध्ये थंड दूध घालते 1 फुलपात्र आणि या आपल्याला गाठी खाली थंड दुधामध्ये फोडून घ्यायच्यात। जर आपण गरम दुधामध्ये कस्टर्ड घातलं तर त्याच्या गाठी फुटत नाहीत, म्हणून आपल्याला थंड दुधामध्येच गाठी फोडून घ्यायच्यात।
तर इथे मी 1 लिटर दुधापासून ही खीर बनवते. तर तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि बाकी हे जे आपण आत्ता दूध घातलं आहे ना, तर ते दूध आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे दूध उकळून घ्यायचं आहे. आता ते घालायचं. तर इथे मी अर्धी वाटी साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता. आता हे आपण शेवया शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर कस्टर्ड मिक्स केलेलं दूध घालणार आहोत. तर पाहू शकता इथे मी हे दूध घालून घेतलं. याला सारखं आपल्याला कमी गॅसवरती ठेवून हलवायचे, म्हणजे खाली करपत नाही. तुम्ही ह्या शेवया आधी शिजून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला कस्टर्ड घालायचं आहे, म्हणजे जास्त घट्ट होत नाही. कस्टर्ड दूध घातल्यानंतर हे फक्त आपल्याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंड पण खाऊ शकता किंवा गरम गरम पण खाऊ शकता. दोन्ही पण छान लागतं. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.